ही बातमी आहे 7 ऑगस्टची. कोट्यावधींचा खर्च पण कामगिरीत व्यर्थ. शिंगणापूर निवासी प्रशालेतील चित्र. प्रशिक्षकांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह. जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती निवासी शाळेतील क्रीडा प्रशिक्षकांच्या कामगिरीवर हे प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलेलं आहे आणि त्यासाठी एक डाटा दिलेला आहे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळनिहाय कामगिरीचा. तो पाहूया. राज्य राष्ट्रीय स्तरावरील खेळनिहाय कामगिरी. खेळ कबड्डी 2022-23 पदक नाही. 23-24 या वर्षात पदक नाही. 24-25 या वर्षात पदक नाही, म्हणजे कबड्डी खेळामध्ये पदक मिळालेलं नाही एकदाही. कुस्ती 22-23 पदक नाही. 23-24ला 1 सुवर्णपदक, तर 24-25ला पदक नाही. मैदानी 22-23 पदक नाही. 23-24 5 रौप्य आणि 5 ब्राँझ पदकं मिळालीत आणि 24-25ला पदक नाही. खो खो 15 रौप्य पदकं मिळालीत 22-23ला. 1 सुवर्णपदक मिळाले 23-24ला, तर 24-25ला पदक नाही आहे. आणि रग्बी नावाच्या खेळामध्ये 22-23ला 11 सुवर्णपदकं मिळालीत. 23-24ला 29 सुवर्णपदकं मिळालीत आणि 24-25ला 48 सुवर्णपदकं मिळालेली आहेत. आणि या डाटावरून त्यांनी हा निष्कर्ष काढलेला आहे. खेळांच्या कामगिरीची अशी तुलना करणे पूर्णपणे चूक आहे, अडाणीपणाचे लक्षण आहे. या सर्व खेळामधले सर्व घटक समान आहेत का? उदाहरणार्थ, संघांची संख्या सर्वत्र समान आहे का? विद्यार्थी संख्या सगळीकडे समान आहे का? पदकांची संख्या सर्व खेळामध्ये समान आहे काय? शाळेतील सहभागी विद्यार्थी प्रत्येक खेळामध्ये समान कोटीचे आणि समान संख्येचे आहेत काय? समजा रग्बी खेळात 100 सुवर्णपदकं मिळण्याची सोय आहे आणि उलट कबड्डीमध्ये 5 सुवर्णपदकं मिळणार असतील, तर कितीही प्रयत्न केला तरी कबड्डीवाला कधी 100 पदकं मिळवू शकेल का? हे प्रशिक्षक कोण आहेत, कोणत्या कोटीचे आहेत, किती प्रयत्न करतात, यासंबंधी आमची माहिती शून्य आहे. पण या पद्धतीनं पदकं किती मिळाली आणि त्यावरून आपण त्यांची जर कामगिरीची तुलना करत असू तर ते पूर्णपणे चूक आहे, अशैक्षणिक आहे, एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्यावर काही जणांचा मुद्दे अधिक स्पष्ट करा असा फोन आला. समान कोटीचे विद्यार्थी म्हणजे समजा 2 कॉलेजेस आहेत. दोन्ही कॉलेजमध्ये 100 विद्यार्थी 70% मार्क मिळवलेले प्रवेश दिलेला आहे. 12वीला त्यांच्या गुणामध्ये काय फरक आहे त्यावर त्या 2 कॉलेजचा आपल्याला तुलना करता येईल. पण एका कॉलेजमध्ये 40% मार्क मिळवलेले विद्यार्थी आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये 90% मार्क मिळवलेले विद्यार्थी आणि मग 12वीला त्यांच्यापर्यंत तुलना करायला लागलो तर कोणतं कॉलेज श्रेष्ठ आहे हे कळू शकेल का? इथे खेळाची क्षमता शारीरिक क्षमता समान असलेले विद्यार्थी समप्रमाणात या खेळांच्यासाठी वाटून दिले आणि मग त्यांच्यात तुलना केली तर एक वेळ आपल्याला क्षम्य म्हणता येईल. आता दुसरा मुद्दा त्यातच आहे. बाहेरच्या शाळांचे संघ तुमच्याशी स्पर्धा करण्यासाठी येणार आहेत, ते काय कोटीचे आहेत? सर्व खेळामध्ये येणारे बाहेरचे संघ हे समान कोटीचे आहेत का? त्यांनी समान प्रमाणात सराव केला आहे का? एखादा खेळ जास्त लोकप्रिय असेल तर त्यामध्ये स्पर्धकांची संख्यासुद्धा जास्त असते. दुसऱ्या खेळांमध्येशी तुलना करताना याचाही विचार करायला हवा. पुढचा मुद्दा राहिला पदकांचा. सर्व खेळामध्ये समान प्रमाणात पदके वाटली जातात का? एखाद्या खेळामध्ये पदकांची संख्या जास्त असेल तर त्या खेळातल्या स्पर्धकांना अधिक पदके मिळणार. शिक्षण क्षेत्रामध्ये कामगिरी तपासताना अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. समजा 90% मार्क मिळाले म्हणून एखाद्या विद्यार्थ्याचा आपण सत्कार करायचा ठरवला. त्याला विचारले, का रे बाबा
तुझ्या वर्गातला तू सर्वात पहिला विद्यार्थी दिसतोस, एवढे चांगले गुण मिळवलेस. तो म्हणेल नाही, माझ्या वर्गामध्ये इतर सर्व विद्यार्थी 95% वरचे आहेत, मीच एकटा यावेळी 90% आलो आहे. याच्या उलट एखादी आई आपल्या मुलाला, का रे 50% गुण मिळवलेस, तुला अभ्यास करता येते की नाही, मग रागवत असेल. आणि तो म्हणाला, आई उरलेली सगळी मुलं ही 40-42% आहेत, मीच एकटा 50%चा आहे. म्हणजे 50 या अंकावरून तो विद्यार्थी हुशार आहे की ढ आहे, किंवा त्याची कामगिरी किती चांगली आहे का वाईट आहे हे कळत नाही. त्याचा अर्थ लावण्यासाठी त्याला वर्गातल्या इतराशी तुलना करावी लागते. शालेय मैदानी स्पर्धेत एका विद्यार्थ्याचा धावण्यात 5वा क्रमांक आला. आम्ही त्याला शाबासकी दिली आणि विचारलं, का रे बाळा, या स्पर्धेत किती स्पर्धक होते? तो म्हणाला 5. एखादा विद्यार्थी 1000त 5वा आला असेल, दुसरा 50त 5वा असेल तर समान नव्हेत. खेळातील कामगिरीचे मूल्यमापन करताना सुद्धा सर्वांगीण विचार करावा. केवळ अंक हे फसवे असतात हे लक्षात घ्यावे, त्यांचे संदर्भ लक्षात घ्यावे, मगच त्याचा योग्य अर्थ लावावा. नाहीतर एकदा निदान चुकले तर औषधोपचार योग्य मग आजार बरा कसा होणार?